तर महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत आज इतिहास घडणार आहे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या फायनलमध्ये कोणीही जिंकलं तरी तो संघ प्रथमच महिला क्रिकेट वर्ल्ड कप उंचावणारा संघ ठरणार आहे। आज भारत दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात चांगली खेळी करत वर्ल्ड कप जिंकणार असल्याचा विश्वास संभाजीनगरमधील क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केलाय। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूयात। आज देशामध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदाच इतिहास घडणार आहे। क्रिकेट विश्वामध्ये जे आहे ते महिला क्रिकेटरला आता जो भारत किंवा दक्षिण आफ्रिका सामना जो आहे तो सामन्यामध्ये ज्यांना पहिला वर्ल्ड कप उचलण्याची संधी जी आहे ती मिळणार आहे। कारण भारताने जर पाहिलं गेलं तर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, त्यानंतर भारत हा फायनलमध्ये गेलेला आहे। आता सध्या जर पाहिलं गेलं तर आज 3 वाजता हा सामन्याला सुरुवात होणार आहे। मात्र मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या क्रिकेट स्टेडियमवरती या ठिकाणी प्रेक्षकांच्या काय भावना आहे, क्रिकेटरच्या काय भावना आहे त्याही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। काय वाटतं, काय आज भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना आहे, काय वाटतंय म्हणजे मॅच भारत जिंकणार आहे। कारण भारताने जसं पुरुष जे भारत आहे त्याने जसं वेस्ट इंडिजमध्ये साऊथ आफ्रिकेला जसं हरवलं होतं, तसंच आपल्या ज्या महिला आहेत त्या आज पुन्हा एकदा साऊथ आफ्रिकाला आज पराजित करतील आणि आपला 100% विजय होणार आहे। कसं बघता, कारण फायनल आहे, पहिल्यांदा भारत ट्रॉफी जिंकण्याच्या याच्यापर्यंत गेलाय। नाही, आपल्या महिला चांगल्या खेळत आहेत। आपण त्यांना पाठीमागं पाकिस्तानला धूळ चारवलेली आहे, आज पण ते 100% धूळ चारवतील त्यांना। काही बदल करणं आवश्यक आहे का असं वाटतं? काही बदल करणं आवश्यक आहे का असं वाटतं? नाही, जी टीम सध्या खेळती आपली, मग आपल्या हरमीन कौर असतील, सैफ अली वर्मा आहे, स्मृती मानधना आहे, क्रांती गौडे, श्रीचरणी, विशेष करून रेणुका सिंह खूप मस्त बॉलिंग टाकते आणि आम्हाला असं वाटतं हीच टीम जर ठेवली तर आजचा विश्वकप आपल्या मुलीच्याच, भारताच्या मुलीच्याच हातात। नक्कीच जर पाहिलं तर ही टीम जी आहे ती आता वर्ल्ड कप जिंकू शकते असा विश्वास जो आहे तो आता भारतातील क्रिकेटरने व्यक्त केलेला आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।